इंजिनिअरिंगला किंवा अभियांत्रिकीला जी मुलं जातात, दरवेळेस त्याला मार्क कमी आहे किंवा त्याची कपॅसिटी नाही म्हणून तो गेलेला नसतो. घरी काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे त्याच्या गावात कॉलेज नसेल, तेवढी फायनान्शियल परिस्थिती नसेल, घरच्या जबाबदाऱ्या काही कारणाने त्याने घेतलेलं, पण त्या लोकांकडे कपॅसिटी असते, कष्ट करण्याची तयारी असते. त्या लोकांना तुम्ही बेसिक इंजिनिअरिंगचे कन्सेप्ट रिलेटेड टू व्हॉट वर्क इज डन, इफ यू टीच देम, दे डू अमेझिंग जॉब. कारण त्यांना ते IQ असतो, फक्त परिस्थितीनुसार ते झालेलं नसतं. बरोबर. हे जे कोणी पॅरेंट्स किंवा कोणी आहे त्यांनी असं डिसअर्टन नाही व्हायला पाहिजे की माझा मुलगा इंजिनियर नाही किंवा हे नाही तर जॉब मिळणार नाही इंजिनिअरिंगमध्ये. त्यांनी उलट हे बघितलं पाहिजे की किती इंजिनियर पण जॉब नाही आहे. बरोबर. असं म्हणतात की गच्चीवरनं दगड टाका तो इंजिनियरच्या डोक्यावर पडतो. आणि आपण म्हणतो IT बूम आहे, AI बूम आहे, हे पगार आहे. माझ्याकडे असे लोक आहेत IT की त्यांना 3-3 वर्ष जॉब नाही, कारण लोकच सप्लाय जास्त झालाय. आता माझ्याकडे एक परवा CV आला होता, ॲक्सेंचरमध्ये चांगल्या पगारावर होता, 2 वर्ष झालं त्याला जॉब नाही. आता झोमॅटो आणि स्विगीचं डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो आणि पगार 12 लाख होता ॲक्सेंचरमध्ये. आणि माझ्याकडे आता मला फ्रेशरपासून सगळं करायला तयार.